पहिल्यापासून असं वाटायचं की जी पण माझी लाईफ पार्टनर बनेल तिने योग्य पद्धतीने घरच्यांचा सगळ्यांना व्यवस्थित सांभाळून घेतलं पाहिजे, सगळ्यांसोबत मॅच झाली पाहिजे आणि हे सर्व काही गायत्रीमध्ये योग्य पद्धत दिसत होतं मला. जेव्हा मी गायत्रीला फर्स्ट टाईम जेव्हा बघितलं होतं तेव्हा तिला बघूनच लक्षात आलं, एकदा डिस्कशन झालं तेव्हा समजलं की ती ॲज अ लाईफ पार्टनर माझ्यासाठी परफेक्ट आहे. जाग होती जरी काल डोळ्यांवरी, जाग होती जरी काल डोळ्यांवरी, स्वप्न आता नव्याने बघू लागलो. श्वास होते जरी काल माझ्या उरी, श्वास होते जरी काल माझ्या उरी, आज आता नव्याने जगू लागलो. माझी आणि गायत्रीची ओळख मागच्या 4 ते 5 महिन्यापासून आहे. तर गायत्रीला तेव्हापासून मी हळूहळू ओळखायला लागलो. आम्ही एक दुसऱ्यांना समजायला चालू केलं आणि त्याच्यानंतर मग हळूहळू आपल्याला एकमेकांचा स्वभाव आम्हाला समजायला लागला. हल्दी का रंग चढ़ा के और ढेरों सपने सजा के देखे है राजा तेरा ख्वाब, ओ खुशियों को संग समेटे तेरी ही राह निहारे, होता है दिल ये बेकरार, दुनिया को पीछे छोड़े रस्मों को संग समेटे, करता है तेरा इंतजार. हो सर अपने ताज चढ़ा के शाही सा पटका ओढ़े तेरी चौखट पे है खड़ा, के संग अपने ले जाने आया है राजा ये तेरा. हो डोली में बिठा के संग अपने ले जाने आया है राजा ये तेरा. शाम ना सवेरे का ख्याल अब रहा, हर पहर में दिखता तू ही है. ओ मेरी लकीरों में जो भी था सब मिला, तुझसे मिलन बस बाकी है.
के संग अपने ले जाने आया है रांझा ये तेरा। हो डोली में बैठा के संग अपने ले जाने आया है रांझा ये तेरा। माझी आई जेव्हा 2019 डिसेंबरमध्ये जेव्हा आमच्यासोबत नाही राहिली, त्याच्यानंतर आम्ही घरामध्ये तिघंच जण होतो, मी, भाऊ आणि वडील. आणि मग तेव्हा असं वाटलं होतं का आम्ही आता आमच्यासाठी असं सगळं काही आमच्यासाठी एकमेकांसाठी आम्हीच होतो. आणि यानंतर भावाचं लग्न झाल्यानंतर मग आता वहिनींनी पण चांगल्यापैकी घर वगैरे सांभाळून घेतलं आणि मला पण सांभाळून घेतलं. तर त्याच्यानंतर आता गायत्री माझ्या आयुष्यात येते नवीन याच्यामध्ये. तर इथून पुढे पण सगळं काही सुखाचं व्यवस्थित होईल. प्रेमाच्या नभाची गोड ही चाहूल, नव्या नात्याचं पहिलं हे पाऊल. प्रेमाच्या नभाची गोड ही चाहूल, नव्या नात्याचं पहिलं हे पाऊल. तू माझी राणी स्वप्नात राणी, हसताना डोळ्यात मोत्याचा मणी. डोळ्यात दिसता तुझ्या मीच बाप, स्वप्न म्हणावे की साखर झोप. शब्दात तुझ्या मधाची भूल, नव्या नात्याचं पहिलं हे पाऊल. आज आपलं लग्न झालं आहे आणि इथून पुढे मी तुला पूर्ण समजून घ्यायचा प्रयत्न करेल आणि समजून घेईलच. आणि प्रेम पण आपला दिवसेंदिवस वाढत जाईल, असं पण माझं खूप प्रेम आहेच तुझ्यावरती. आणि मी सदैव तुझ्या पाठीशी राहील. तू जो निर्णय घेशील तो निर्णय आपल्या दोघांचा संमतीने राहील असं मला वाटतं. रोशनी आई है जो तुम आए हो करीब, बेचारे